एक नंबर. मगरमच्छ कसं लवाळ झालंय काय लेप सटकून पडते माणूस सडीचं पाय डोक्यात गेलं पाणी. टोखोडे गाईच धरणामध्ये नाच करत हाय गाईच. हे मोरगाव डॅम आहे. हे मोरगाव डॅमची पिचिंग. हे आपली नावडी गाईच. हे सचिन भाऊ, तिकडे करण भाऊ, पलीकडून दाजी. फुलचेन सेट कुठे गेले ते बघा. फुलचेन सेट इकडे बघा. पाहुणार आहेत गाईच धरणामध्ये. गपकन जाते गाईच माणूस खाली येते. त्यासाठी हळूच जाऊ. आपला मोबाईल आहे मागाडा. मस्त आहे गाईच पोहायला. एक नंबर झकास. काय लुक आहे गाईच खतरनाक. एक नंबर भारी कंबर. नादच करायचं नाही गाईच. यायला लागते धरणात पोवाय. कसा नजारा आहे. बुडी घेतो बघा. कसं आहे गाईच. भरपूर पाणी आहे गाईच इथं. काय म्हणता गाईच मग. आधार पोहतोय बघा. डोक्यात गेलं पाणी. अच्छा कसं आहे गाईच धरण आहे का नाही मोठं. तिकडे आपल्या शिवशंकराचा मंदिर आहे गाईच. जय महाकाल, हर हर महादेव. तिथे आपल्या खोपड्या बघा. त्या खोपड्या पण आहेत. हे बघा नावडी. ही डबल एक नावडी. ही एक नावडी. एक नंबर. तुझी कंबर. बाहेरचा बी नजरा बघा. हे बघा पिचिंग केल्यात का. ही आपली नावडे. ही खूप मोठी पिचिंग आहे गाईची याची. हे बघा. हे बघा इकडे सूर्यदेवता. सूर्यदेवतानं कॅमेरा अलग दिसतो गाईच. इकडं मस्त दिसतं खतरनाक. जाळे टाकले बघा गाईच इथं. हे बघा नजदीकच आहे. थंबनेल आपलंच आहे. फुलटे म्हणतात त्याला. मासे गावले असं याच्यात गाईच. पण काय फुलटे दाबेत नाही बघा. हे बघा केवढं मोठं खोड आहे गाईच धरणामध्ये. नाच करायचं नाही गाईच. त्याच्यावर खूप पक्षी राहतात गाईच. पोपट, पोपटाचे अंडे आहेत गाईच त्याच्यावर. चला पवा या गाईच. जे नवीन असतात ते नादच करायचं नाही गाईच. नादच खळा. एक नंबर. हे बघा पक्षी. पाण्यात उडणारा पक्षी. खूप माशा खातो गाईच. हे बघा आभाळाचा नजारा आहे बघा गाईच. या गाईच पोवायला. मस्त वातावरण आहे खतरनाक. एक नंबर. तेरी यादों में ऐसा खो जा. खोल पाणी लागलं गाईच. मगरमच्छ नव्हती गाईच. दगड आहेत खाली खोल खोल.
मस्त चमक्याला थोडा गोरा दिसतो गाईच. असं लई काळा नाही बी, थोडा गोराच आहे. ओ गाईस, माशी पडली बघा तिकडं. तिकडं माशी वाजली, मोठा कातला वाजला गाईच. आपल्याला जर वाटला इथं जवळपास मासे तर आपण बघू. गाईच माशी दाखवतो तुम्हाला. आपण चालत आता माशीवर. माशी गावली बघा, आपल्या जाळ्यामध्ये माशी आहे. फुलटे दाबते. ओ भाईच, हे लवाळाचे बघा आहे. कसं लवाळ झालंय काय, लेप सटकून पडते माणूस, सडीचं पाय सगळं गाईच. ओ भाई हे बघा, बिघडतंय काही, दगडाला धरून चढून लागतंय बरी. माशी दावतो तुम्हाला एक, जवळच आहे माशी. मोठी आहे पुन्हा गाईच. फुलट दाबू लागली बघा. आहे का नाही तर, पण आहेच गाईच इतकं. इकडून बघा जाळे बी टाकणं चालू आहे. माशीनं थंबनेल दाबलं काय ते हे म्हणतात. फुलट मस्त अंघोळ झाली बघा गाईच. यायचा ऊन तपलं होतं आज. एके हाताने सांगतोय गाई चप्पो. आपण इथं बघूत मासोळीचा झुंड जर असला ना गाईच तर पुरा परच खाली नेत आहे झुंड. तो कडीनं पर कोणाचा आहे तिकडे कडीनं पर कोणाचा आहे? हा तिकडे तो कडीनं पर कोणाचा आहे ते? त्यो गाईच इथंच माशी होती हो गाईच. हे फुलटे दाबू लागले ते. असं नाही तर जवळ 2 फुलटे बघूत. माशी कुठं पळून जात नाही, गेले तर फाडून जाते. मोठी माशी आहे ना गाईच. जाऊ द्या गाईत, माशीचं असं का तसं. या पवायला माश्या तर उद्या धरूत. माशाचं काय आज आहे तर उद्या नाही, पण पवण्याचा तर आनंद लाभ घ्या. आता खूप खोल पाण्यात उतरलो गाईच. हे बघा धरण काठ किती कडीला आहे, किती दूर आहे बघा. हा बघा मस्त पवायलोय डुबुक. खूपच छान वाटतंय गाईच पवायला. मस्त एकदम कुल झालो बघा, एकदम थंडगार झालो. लय तापलो होतो ऊन. खूप पाणी आहे खायच खोल. दम लागला बघा. तर चला गाईच, आपली झालेली मस्त फ्रेश आंघोळ. तुम्हाला पोहायला यायचं असेल तर या कमेंटमध्ये सांगा. मस्त पोहत आपण निवांत. तर चला भेटूया गाईच पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक केले बाय. थँक्स फॉर वॉचिंग गाईच. टाळाला इकडं बघा. आता एक बघा लास्टच. नको गाईच आपलं पाण्यात काय होणार नाही. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक केले बाय.